नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom व्यावसायिक उद्योजकता 2 या विषयाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपले पुनश्च एकदा स्वागत करीत आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय लघु उद्योगांची संकल्पना, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासले. त्याचबरोबर लघु उद्योगांच्या उत्पादन श्रेणी तसेच लघु उद्योगांच्या विविध समस्या यांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 लघु उद्योग या प्रकरणामधील पुढच्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. तर वळूयात विषय संदर्भाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 मधील सर्वात शेवटची संकल्पना म्हणजेच भारतीय लघु उद्योगांच्या समस्या सोडविण्याकरिता शासकीय धोरण व कार्यक्रम उपाययोजनांची माहिती ही आपण अभ्यासणार आहोत. तर चला वळूया शेवटच्या संकल्पनेकडे. लघु उद्योगांच्या समस्या सोडविण्याकरिता शासकीय उपाययोजना. भारत सरकारने कुटीर व लघु उद्योगांसमोरील विविध समस्यांची व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. या उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व लक्षात घेऊन 1948 आणि 1956 सालच्या औद्योगिक धोरणात तसेच पंचवार्षिक योजनात लघु उद्योगांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. या क्षेत्रासाठी 6व्या पंचवार्षिक योजनेत 1,945 कोटी रुपये, 7व्या योजनेत 3,249 कोटी रुपये आणि 8व्या योजनेत जवळपास 6,400 कोटी रुपयांची तरतूद देखील शासनामार्फत करण्यात आलेली आहे. लघु उद्योगांसमोरील सर्व समस्या सोडविल्याशिवाय लघु उद्योगांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही हे निश्चितच असल्याने भारत सरकारमार्फत लघु उद्योगांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही शासकीय धोरणे व कार्यक्रम उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. भारतीय लघु उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय धोरण व कार्यक्रम उपाययोजना या आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. नंबर 1. लघु उद्योगांच्या समस्या पाहणी समित्या. लघु उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यानुसार शिफारसी करण्यासाठी भारत सरकारमार्फत अनेक तज्ज्ञ समित्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय नियोजन संघ प्राध्यापक D.G. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 1955 मध्ये नेमण्यात आलेली ग्रामोद्योग व लघु उद्योग समिती, जापानी संघ, लघु उद्योग आंतरराष्ट्रीय प्रदीर्घकालीन नियोजन संघ इत्यादी समित्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन शासनाने वेळोवेळी आपल्या लघु उद्योगाविषयक धोरणात बदल केलेले आहे. नंबर 2. विविध वित्तीय मंडळांची निर्मिती. लघु उद्योगांसमोरील समस्या किंवा प्रश्न सोडवण्यासाठी व लघु उद्योगांचा नियोजनबद्ध विकास घडवून आणण्यासाठी सरकारने विविध लघु उद्योग मंडळांची स्थापना केलेली आहे. कुटीर उद्योग मंडळ, केंद्रीय रेशीम मंडळ, लघु उद्योग मंडळ, अखिल भारतीय हस्तोद्योग मंडळ, अखिल भारतीय हातमाग मंडळ, भारतीय खादी व ग्रामोद्योग आयोग, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ इत्यादी मंडळाची स्थापना लघु उद्योगांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी सरकारमार्फत करण्यात आलेली असून ही मंडळे लघु उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करून उपाय शोधून त्या सोडविण्याचा व त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नंबर 3. वित्त पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची स्थापना. लघु उद्योगांना पुरेसे व योग्य व्याजदराने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी भारत सरकारने अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँक, इतर वित्तीय संस्था लघु उद्योगांना अल्प व्याजदराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँका, राज्य वित्तीय महामंडळे, राज्य सरकार देखील लघु उद्योगांना अर्थसहाय्य करीत आहेत. 1960 मध्ये रिझर्व्ह बँकेने कर्ज हमी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार लघु उद्योगांना भारतातील बँका कर्ज पुरवठा करतात. राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँकांनी लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याच्या आपल्या धोरणात बदल करून सवलतीच्या व्याजदराने
अधिक प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. तसेच लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी 1990 मध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँकेची देखील स्थापना करण्यात आली. या बँकेने लघु उद्योगांना 1990-91 मध्ये 1500 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला. नंबर 4, कच्च्या मालाची उपलब्धता. लघु उद्योगांना लागणारा उत्तम दर्जाचा कच्चा माल औद्योगिक सहकारी संस्थांमार्फत पुरवला जातो. लघु उद्योगांसाठी लागणाऱ्या उत्तम दर्जाच्या कच्च्या मालाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने ही मदत केलेली आहे. तसेच राज्य व्यापार महामंडळ लघु उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात करते. नंबर 5, विक्री व्यवस्थापन. लघु उद्योगांमध्ये उत्पादित होणाऱ्या मालाची विक्री योग्य प्रकारे व्हावी यासाठी सरकारमार्फत देशात आणि विदेशात विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. लघु उद्योगातील उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी भारतातील प्रमुख शहरात विक्री केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. तसेच लघु उद्योगातील उत्पादित मालाची विक्री विदेशात करण्यासाठी भारत सरकारने 1955 मध्येच निर्यात विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. ही निर्यात विकास महामंडळे लघु उद्योजकांना विदेशी बाजारांची माहिती देऊन विक्रीसाठी मदत करतात. नंबर 6, आधुनिक यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन. लघु उद्योगांच्या उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने लघु उद्योगांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत आवश्यक ती आधुनिक यंत्रसामग्री लघु उद्योगांना उपलब्ध करून दिली जाते. लघु उद्योजकांना आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापराचे फायदे सांगून त्यांच्या वापरास उद्युक्त केले जाते. यासाठी यंत्रांची प्रात्यक्षिके भारतातील विविध ठिकाणी सरकारमार्फत दाखवली जातात व मागणीप्रमाणे यंत्रसामग्रीचा देखील पुरवठा केला जातो. नंबर 7, तांत्रिक शिक्षणाची सोय. लघु उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना तांत्रिक शिक्षणाच्या विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक प्रशिक्षण केंद्रे उभारलेली आहेत. ग्रामीण भागातील उद्योगांना तांत्रिक ज्ञान पुरविण्यासाठी सरकारने तांत्रिक शिक्षण देणारी फिरती केंद्रे उभारलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांना तांत्रिक शिक्षणाच्या सोयी अगदी सहज उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन तांत्रिक ज्ञान, आधुनिक यंत्र वापराची पद्धत याची प्रात्यक्षिके दाखवली जाऊन तसेच मध्यवर्ती लघु उद्योग संघटना ही संस्था लघु उद्योजकांना तांत्रिक बाबींबद्दल योग्य ते मार्गदर्शन करते. नंबर 8, सरकारमार्फत मालाची खरेदी. लघु उद्योगांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी सरकार स्वतः पुढाकार घेऊन लघु उद्योगात तयार होणाऱ्या मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करते, तर काही वेळा अधिक किमतीने खरेदी करते. उदाहरणार्थ, भारतातील खादी उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी चतुर्थ श्रेणी कामगारांना गणवेशासाठी खादीचा वापर सक्तीचा केलेला आहे. त्यासाठी सरकारने खादीची खरेदी लघु उद्योगांकडून करावी अशी सक्ती करण्यात आलेली आहे. नंबर 9, औद्योगिक वसाहतींची स्थापना. लघु उद्योगांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयी एकत्र उपलब्ध व्हाव्या यासाठी सरकारमार्फत औद्योगिक वसाहतींची स्थापना करण्यात येते. उदाहरणार्थ, पाणी, वीज, रस्ते, बँक, दळणवळण, पोस्ट इत्यादी सर्व सोयींनी युक्त अशा औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारमार्फत केले गेले. 6व्या योजनेअखेर देशात 650 म्हणजे 650 औद्योगिक वसाहती व 13,400 लघु उद्योग कार्यरत होते. त्यांचे वार्षिक उत्पादन 650 कोटी रुपयांचे होते. त्यामध्ये 2.2 लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला. नंबर 12, सहकारी संस्थांची स्थापना. भारतातील लघु उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारने लघु उद्योगात सहकारी संस्थांची स्थापना केली. या संस्थांमार्फत लघु उद्योगांना कर्ज पुरवठा, कच्च्या मालाचा पुरवठा, पक्क्या मालाची विक्री इत्यादी कार्य केली जातात. भारतात सध्या 55,000 पेक्षा जास्त औद्योगिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. अशा प्रकारे भारत सरकारने लघु उद्योगांसमोरील समस्या सोडवण्यासाठी विविध धोरणे आखलेली आहेत.
व विविध कार्यक्रम उपाययोजना केलेल्या आहेत. कमी भांडवलात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लघुउद्योगांच्या भवितव्यासाठी या सर्व उपाययोजना वरदान ठरलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लघुउद्योगांच्या समस्या सोडविण्याकरता शासकीय स्तरावर होणाऱ्या विविध उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 लघु उद्योगांची स्थापना या प्रकरणांमधील संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.